कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूर शिवारातील मांढरे वस्ती येथे शासनाच्या इरिगेशन विभागाच्या वतीनं उच्च न्यायालयाच्या आदेशानं मागील वर्षी मार्च महिन्यात अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात आली होती। त्यात 55 अतिक्रमणं काढण्यात आली। त्यानंतर पुन्हा त्याच जागेवर काही विस्थापितांनी पत्र्याचे शेड उभे केल्यानं ते अतिक्रमण काढण्यासाठी सोमवारी इरिगेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांचा फौजफाटा सोबत घेत पोकलेन आणि जेसीबी घेऊन अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू केली। मात्र त्या ठिकाणी एकलव्य विद्रोही महासंघाचे दिलीप बर्डे यांनी अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पोकलेन आणि जेसीबी मशीनसह परत पाठवले। त्यामुळे अतिक्रमण हटवण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना एका पठ्ठ्यानं माघारी धाडलं अशी चर्चा परिसरात सुरू झाली आहे। दिलीप बर्डे यांनी अतिक्रमण काढण्यासाठीचे शासनाचे सर्व नियम अधिकाऱ्यांना सांगताच त्यांनी ती मोहीम थांबवल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर येण्यापासून सध्या तरी वाचले आहे। गेल्या अनेक पिढ्यांपासून सर्व कुटुंब याच जागेवर राहत होते। मात्र काही वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले, तरी देखील अतिक्रमण न काढल्यानं येथील संदीप झुंबर उगले यांनी इरिगेशन विभागाच्या विरोधात अवमान याचिका छत्रपती संभाजीनगर येथील औरंगाबाद खंडपीठात दाखल केली। त्याचा निकाल 24 डिसेंबर 2022 रोजी लागला असून त्यानंतर मागील वर्षी मार्च महिन्यात इरिगेशन विभागाच्या वतीनं सदर अतिक्रमण काढण्यात आले होते। सदर विस्थापित कुटुंबांनी अनेक आंदोलनं उपोषणं केली, मतदानावर बहिष्कार टाकला। त्यानंतर आमदार आशुतोष काळे यांची भेट घेतल्यानंतर काळे यांनी मुर्शदपूर शिवारातच 2 एकर जागा या सर्व कुटुंबांसाठी उपलब्ध करून दिली होती अशी माहिती मिळाली। मात्र या अतिक्रमणधारकांनी सदर जमिनीवर जाण्यास नकार दिला असल्याचं बोललं जात आहे। मात्र आम्हाला जमीन उपलब्ध करून न दिल्याचे विस्थापित लोकांचे म्हणणे आहे। दरम्यान अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केल्यानंतर अतिक्रमणधारकांनी विरोध केल्यानं झटापट देखील झाली। त्यानंतर विद्रोही आदिवासी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप बर्डे तेथे पोहोचल्यानंतर बराच वेळ त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि संविधानिक भाषेत नियम समजावून सांगितल्यानंतर इरिगेशनच्या अधिकाऱ्यांना तेथून काढता पाय घ्यावा लागला। इरिगेशन विभागानं पोलीस प्रशासनाला कळवल्यानंतर अतिक्रमण काढताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आणि तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी आपला फौजफाट्यासह सुरक्षा पुरवली आहे। विषय मौजे मुर्शदपूर मांढरे वस्ती या ठिकाणी इरिगेशन डिपार्टमेंटची काही जागा आहे। त्या जागेवरती गेली मागची 50-60 वर्षापासून अनुसूचित जाती जमातीचे या ठिकाणी वास्तव्य आहे। अतिशय पक्की स्वरूपाची घरे असताना कुणीतरी बेजबाबदारपणे आणि चुकीचा कोर्टाचा निकाल शासनासमोर ठेवून या लोकांची मागच्या वर्षी अगदी सणाच्या दिवशी यांची अतिक्रमण बेकायदेशीरपणे निष्कासित केली होती। या संदर्भात मी स्वतः विद्रोही आदिवासी महासंघाच्या वतीने यांना विचारणा केली असता आमची चूक झाली असं मान्य करून यांनी या भविष्यात आम्ही या चुका करणार नाही असं मान्य केलेलं होतं। मात्र आजही कुणीतरी यांना पैसे देऊन कुठेतरी पैशाचा प्रभाव दाखवून अचानकपणे बेकायदेशीर नोटीस पाठवलं, ज्या नोटीसला कायदेशीर प्रक्रियेमध्ये कुठेही काही स्थान नाही असं नोटीस पाठवून बेकायदेशीरपणे आज 10 तारीख आहे ना, आज दिनांक 10/2/2025 रोजी बेकायदेशीर म्हणजे चुकीची माहिती पोलीस प्रशासनाला देऊन मोठा फौजफाटा घेऊन या ठिकाणी इरिगेशन डिपार्टमेंटचे अधिकारी अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी आलेले होते। मूळ या ठिकाणी असलेल्या अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींकडे काय पुरावे आहेत किंवा काय हे न बघता बेकायदेशीरपणे घुसखोरी करून यांची अतिक्रमणं तोडली गेली, नुकसान केलं गेलं। अतिक्रमणाची जी कार्यवाही आहे ती मी आल्यानंतर समजावून सांगितलं त्या अधिकाऱ्यांना की हे चुकीचं काम तुम्ही करतायत। या ठिकाणी तहसीलदार साहेब मान्य करतायत की हो चुकीची कारवाई सुरू आहे। पोलीस प्रशासनासमोरही घडतंय की हो त्यांच्या लक्षात येते चुकीची कारवाई करायची। मात्र जो काही तो अधिकारी आहे त्याची ठाम भूमिका हीच आहे की मला काही करून हे अतिक्रमण काढायचंय, कारण मला वरतून आदेश आहे। आम्ही त्या वरतून आलेल्या आदेशाची प्रत मागतोय तर नाही म्हणे ओरले आदेश आहे, तोंडी आदेश झालेला आहे। नंतर बाजू पलटी मारून घेतात की नाही मी तहसीलदारांनाही पत्र दिले, तहसीलदारांचं पत्र दाखवा म्हणे तर नाही तहसीलदारांनी मी तुम्हाला तोंडी असं अतिक्रमण काढायला सांगितलंय। या सर्व बाबी बघितल्यानंतर हे लक्षात येते की कुठंतरी या ठिकाणी आर्थिक देवाणघेवाणीमधून हे अतिक्रमण निष्कासित करायचंय। कारण या ठिकाणी जे काही वस्तीवाले जे आदिवासी समाजाचे काही लोक आहेत यांची एका व्यक्तीसोबत थोडेसे वाद झालेले होते। त्या वादाचं त्या व्यक्तीने दिलेलं एक चॅलेंज आहे की मी जिवंत असेपर्यंत तुम्हाला इथं राहू देणार नाही। म्हणून या अधिकाऱ्यांना तो पैसा पाणी गडगंज व्यक्ती आहे, 2 नंबरचा पैसा कमवतोय का काय माहित नाही, या अधिकाऱ्यांना ते पैसे देऊन या ठिकाणांचं ते अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न करतायत। मात्र विद्रोही आदिवासी महासंघाची कायदेशीर बाजू एवढी भक्कम आहे की गेली 3 तासापासून यांना माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर आता देता येत नाही की हे अतिक्रमण आम्ही काढतोय ते कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे। अतिक्रमण काढण्याच्या अगोदर यांनी बेकायदेशीरपणे 1 वर्षापूर्वी बंद झालेल्या हायकोर्टाच्या जजमेंटची कॉपी आमच्या समोर ठेवली जी लेफ्ट झालेली। नवीन प्रक्रिया आम्ही त्यांना सांगतोय की काय आहे तर त्याचं उत्तरही त्यांच्याकडे नाही, फक्त
पदाचा आणि आपण एक अधिकारी असल्याचा एक रुबाब म्हणून किंवा आता अपमान होऊ नये म्हणून कुठंतरी चुकीच्या प्रक्रिया अवलंबून हे अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न करतायत. मात्र माझा या प्रशासनाला निर्वाणीचा इशारा आहे, जर आता ह्या मिनिटापासून कुठल्याही अतिक्रमण धारक जे आहेत तिथले आदिवासी समाजाचे यांच्या कुठल्या झोपडीला जर धक्का लावाल तर त्याचे परिणाम तसे तुम्हाला भोगावे लागतील. इरिगेशन डिपार्टमेंट असेल तर त्यालाही कायद्याच्या चौकटीत राहून काम करावं लागतं. आम्ही सर्वसामान्य आहोत तर आम्हालाही कायद्याच्या चौकटीत बसून हे काम करावं लागतं. मात्र कुठंतरी बेकायदेशीरपणे आणि एक सक्षम अधिकारी असताना बेकायदेशीरपणे जर काम करत असेल तर अशा अधिकाऱ्याचा सर्वप्रथम मी विद्रोही आदिवासी महासंघ आणि सर्व सामाजिक संघटना ज्या आहेत आदिवासींच्या त्यांच्या वतीने आणि स्थानिक त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातल्या आदिवासींच्या वतीने त्याचा निषेध करतो का असा नालायक अधिकारी ऑलरेडी नाही असला पाहिजे डिपार्टमेंटमध्ये कुठल्याही. तरी मी या डिपार्टमेंटला आता सांगू इच्छितो आणि आमच्या लोकांना आश्वासित करू इच्छितो की आपल्या अतिक्रमणाला बेकायदेशीरपणे कुणीही धक्का लावणार नाही आणि यांनी त्याचा धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर जशास तसं उत्तर आता प्रशासनाला मिळून जाईल. माननीय उच्च न्यायालयामध्ये छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये PIL दाखल झालेली होती 912 55/2021. तर PIL दाखल जी झाली तिचा एक आदेश आहे 24 नोव्हेंबर 2022चा. 24 नोव्हेंबर 2022च्या आदेशामध्ये तिसरा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये कोर्टाने असं म्हटलंय की AGP सबमिटेड दॅट ऑथॉरिटीज ऑफ इरिगेशन डिपार्टमेंट GMIDC कॅन फिक्स अ डेट फॉर रिमूव्हल ऑफ एन्क्रोचमेंट ऑन गव्हर्नमेंट अँड द गव्हर्नमेंट विल ग्रँट सफिशियंट पोलीस प्रोटेक्शन. आता यात आपल्याला माननीय उच्च न्यायालयाने मध्ये आपण आमच्या इरिगेशन डिपार्टमेंटकडून आम्ही सबमिट केलेलं होतं की आम्ही हे अतिक्रमण काढण्यासाठीच PIL दाखल होती. तर हे अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही एक तारीख फिक्स करू आणि त्या तारखेच्या अनुषंगाने पोलीस डिपार्टमेंटकडून आम्हाला सफिशियंट पोलीस प्रोटेक्शन मिळेल असं एक आम्हाला कोर्टाकडून लेखी आदेश प्राप्त झालेले होते. त्या अनुषंगाने आम्ही 26 मार्च 2024ला आपण अतिक्रमण काढण्यापूर्वी अतिक्रमण धारकांना नोटीस दिलेला होता व त्यांना पुरेसा वेळ दिला होता त्यांनी त्यांचं सामान काढून घेण्यासाठी. त्या अनुषंगाने आपण 26 मार्च 2024ला अतिक्रमण काढलं. इथं पक्के घरं होती जी आपण काढलीत आणि काढत असताना त्यावेळेला संबंधित अतिक्रमण धारकांनी आपल्याला खूप सहकार्य केलं आणि त्यांनी त्यांचं सामान त्यावेळेला काढून घेतलं आणि आपण त्या अनुषंगाने आपण पूर्ण इथलं अतिक्रमण काढलेलं होतं. परंतु त्यानंतर 2 ते 3 महिन्यानंतर पुन्हा अतिक्रमण धारकांनी इथं येऊन अतिक्रमण केलेलं आहे. तरी आपण यांना 21 जानेवारी 2025ला नोटीस दिली आहेत. त्यावेळेला संबंधितांनी काहींनी नोटीस घेण्यास नकार दिला. तर आपण संबंधितांच्या घरांना नोटीस चिपकवलेल्या होत्या आणि त्यांना आपण 7 दिवसाचा वेळ दिलेला होता की तुमचं काय सामान असेल ते काढून घ्या, आम्ही 7 दिवसानंतर अतिक्रमण काढणार आहेत. तर त्या अनुषंगाने आम्ही पोलीस प्रोटेक्शन आणि इतर सगळे यंत्रणांशी पत्रव्यवहार केल्यानंतर आम्हाला आज 10 तारखेला पोलीस प्रोटेक्शन अवेलेबल झालं 10 फेब्रुवारी 2025ला. त्या अनुषंगाने आम्ही सकाळपासून आता माझा पूर्ण स्टाफ, मी संदीप पाटील उपविभागीय अभियंता गोदावरी डावातट कालवा इरिगेशन डिपार्टमेंटकडून आहे आणि माझा पूर्ण स्टाफ त्याचसोबत पोलीस यंत्रणा आणि त्याचसोबत महसूल यंत्रणा असं आम्ही एकत्रित हे अतिक्रमण काढण्याचं कारवाई पूर्ण करतोय. तर मागच्या वेळेस देखील अतिक्रमण काढण्यात आलं, त्यानंतर जे अतिक्रमणधारक आहेत असं सांगताय की कोर्टाचा आदेश नव्हतं. काय तथ्य आहे तुमच्या हातात आदेश आहे, काय सांगा? कोर्टाच्या आदेशानुसार अतिक्रमण काढण्यासाठी आपल्याला आदेश झालेले होते 24 नोव्हेंबर 2022ला. त्या अनुषंगाने आपण संबंधितांना वेळोवेळी नोटीस दिल्यात आणि अतिक्रमण काढण्यासंबंधात आपण त्यांना सांगितलं. त्यानंतर कोर्टाची अवमान केल्याची याचिका मध्यंतरी दाखल झाली की कोर्टाने सांगितल्यानंतरही अतिक्रमण काढलं जात नाहीये. तर त्या संबंधित माननीय उच्च न्यायालयाच्या अवमान याचिका झाल्याची दाखल झाल्यामुळे त्यानंतर आपण वेळ घेऊन
त्यांना नोटीस देऊन आपण ते 26 मार्च 2024ला अतिक्रमण काढलं होतं पूर्ण. किती जागा आहे ही इरिगेशन या ठिकाणी काय करणार आहे भविष्यकाळात? हे आता इरिगेशनचं शासनाच्या ज्या मोकळ्या लँड आहेत, इथं आमची चारी आहे, चारीला लागून रस्ता आहे. आम्हाला चारीच्या मेंटेनन्ससाठी, येण्या जाण्यासाठी आम्हाला मशिनरीसाठी रस्त्याची आवश्यकता असते. ही 2 हेक्टर आहे. काय सांगाल? आम्ही 50 वर्षापासून राहते. मी माझी पिढी तरी 50 वर्ष, माझी आजी, माझ्या आजोबा त्यांची 3 पिढ्या गेल्या इथं, आणि एकदा अतिक्रमण होऊन झालेलं आहे. पण आम्ही नियमानुसारच बसलो, इरिगेशन कडूनच बसलो. तरी आता हे लोक आम्हाला काही नोटीस वगैरे काहीच न देता आणि बळच मशीन घेऊन येले पैसे भरून. शासकीय अधिकारी म्हणता आम्ही नोटीस दिले मागच्या वेळेस अतिक्रमण काढलं. नाही, खोटे नोटीस, खोटं होतं. त्याच्यावर सही शिक्के काहीच नव्हते. संदीप उगले नाही का, त्यांनी त्या लोकांना पैसे देऊन, आणि हे लोक आहे ना पैशावर पाठवेले, त्यांनी पैसे देऊन पाठवेले. हे लोक हे ना 5 मिनिटं सुद्धा कागदपत्र पावसावर दम काढी ना डायरेक्ट जेसीपी लावले आमच्या घरांना. अत्याचार चालू केला. अर्धा तास काढू नाही शकत काही. एवढे दिवस थांबले, 2-3 पिढ्या, एक अर्धा तास थांबू नाही शकत काही आमच्यासाठी. आणि आम्हाला कानून कायदेशीर की ते यांनी का बरं दाखवी ना आम्हाला आदेश? आम्हाला का म्हणून दाखवी नाही आदेश? आमच्याकडे मागू राहिले का? वरून हायकोर्टाचा आदेश आहे ना, असं आहे तसं आहे. पण आम्हाला सगळं माहिती आहे का संदीप उगले आणि पैसे भरून ये लोक बोलवेले. मागच्या वेळेस अतिक्रमण काढलं त्यानंतर तुम्ही राहायला कुठं होतात काय सांगाल? राहायला आम्ही मग झाडा जोडांखाली 2-3 महिने उघड्या पसाऱ्यावर राहिलो. पण ज्यांना जागा होते ते गेले. आता राहिले आमचे 10-15 घर. आम्हाला जागा नसल्यामुळं आम्ही बसलो मग इथं. ते बी इरिगेशन कडून बसलो, तेव्हा त्यांनी काहीच नाही बोलले ना. आता डायरेक्ट अचानक मशीन घेऊन येईल ते. आमदारांनी काही प्रयत्न करून जागा उपलब्ध करून दिली? नाही, आमदारांनी काहीच नाही दिलं. त्यांनी काहीच नाही केलं आमच्यासाठी. जागा दिली मागच्या वेळेस काही लोकांनी. खोटी होती ते, खोटी बातमी होती ती. जागा दिली ती खोटी बातमी होती ती. कोणी येऊन सुद्धा पाहिलं नाही का कुठं राहत्या कुठं नाही. सगळे बेघर झाले, कोणी भाडोत्री, कोणी काय. हाल अवकाळी व्हायला लागले. सगळे आदिवासी गरीब आहे. कोणाच्यानी भाडं जायना काय जायना. तर आम्ही ना इरिगेशन कडून बसले साहेब. आम्ही आमच्या मनाने नाही बसले ना. त्या साहेब लोकांना विचारा तुम्ही. इरिगेशनच्या कोणत्या साहेबांनी सांगितलं ते कोणते साहेब होते ते? पाटील साहेब. आम्ही सगळे इरिगेशनला गेलो, तेच अतिक्रमण काढायला आले. ते बी मग बसा म्हणून त्यांनी उत्तरच नाही दिलं आमच्या याला. तुम्ही का बरं बसू राहिले असं नाही काही म्हणले. ते विचारायला सुद्धा नाही आले. आम्ही बांधित होतो तेव्हा 2-4 वेळेस येऊन गेले. ते म्हणले नाही का बांधू का नका बांधू, काहीच नाही म्हणले. दिवशी आमच्या स्वतः वस्तीवर येऊन त्याने आम्हाला दम दिला साहेब. त्या संदीप झुंबर उगले त्याने तिकडे येऊन दम दिला. आणि आम्ही एवढं रावण्या करून आता या लोकांना सांगू राहील तरी हे लोक आमच्या अजिबात ऐका ना. डायरेक्ट वैयक्तिक दुश्मन की आम्ही तिकडं इरिगेशनला गेलो होतो, तो तिकडं होता, त्याच्या वस्तीवर होती साहेब लोक. हे त्याच्याकडं पैसे देऊन कार्यक्रम चालू आहे, त्याच्याकडे जात आहे. आम्ही इरिगेशनला गेलो की तिकडे जायला राहत्या. त्यांनी ना आम्हाला इतकं येड्यात काढले ना. आता आम्हाला अक्षरशः जागा नाही राहिला. त्यांनी आम्हाला फार असं येड्यात काढले. आणि दम देतो येऊन एकल्या बाई माणसाला. मला स्वतः दम दिला त्या. आणि किती काही दिवसापासून आम्ही राहतो. ती 4थी पिढी आमची वाली. तरी इकडं राहतो आम्ही. तरी तो तीनदा येऊन धमकी देतो. संदीप झुंबर उगले. तो काय करतो ते आम्हाला नाही. तो शेतकरी पण तो या लोकायला हे करीतो, येड्यात काढतो, सगळ्यांच्या सह्या घेतो. कामाला नाही गेला का तो धमक्या देतो बाई माणसाला. मला स्वतःला तिकडे येऊन त्याने धमकी दिली. त्या तिकडे येऊन म्हणे मी जर नाही उठवलं तर झुंबर उगल्याच्या पोटच नाही म्हणे, असं सुद्धा मानला तो. आणि तुमच्या वकिलाला पैसे भरले तो असं म्हणे 50,000 रुपये भरले म्हणे. आणि तो गैरहजर केलं म्हणे. आम्ही भांडण लायला होतं. तर हे लोकांना तो परस्पाय भऱ्या दाबितो, परस्पाय भऱ्या पैसे भरितो. गरीबाचा तळतळाट घेऊन राहिला तो साहेब. कधीच सोयचा मरणार नाही आम्हाला. अक्षरशः राहायला नाही का आम्हाला आज खातो तर उद्या नाहीये असं आमचे आले. याने आम्हाला बिरड टाकायला सुद्धा जागा नाही. लोकांना यांनी सांगून ठेवले का कोणाला राहू द्यायचं नाही, यांना पाणी नाही भरू द्यायचं. आम्हाला प्यायचे पाणी सुद्धा आमची लय हाल करीतो साहेब तो. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.